अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचगव्हाण रस्त्यावर खापरखेडा जवळ रविवारी सायंकाळी 6 वाजता एक भीषण रस्ता अपघात घडला। कार आणि ऑटो रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले। या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मृतांची ओळख 40 वर्षीय दीपक किशोर दुबे अशी झाली आहे। जखमींमध्ये शेख शाहिद शेख नावेद वय 30 वर्ष, विश्वास पवन गव्हार गुरु वय 40 वर्ष, संजीवनी सत्यशील दामोदर वय 20 वर्ष, सविता राजपाल भाटकर वय 39 वर्ष, राजपाल विश्वास भाटकर वय 40 वर्ष, उषाबाई वानखडे वय 48 वर्ष, वासुदेव गव्हार गुरु वय 67 वर्ष आणि मोहम्मद शाह रहीम शाह वय 60 वर्ष यांचा समावेश आहे। सर्व जखमींवर अकोला वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींच्या मते एका भरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी वाहनाची समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाची टक्कर झाली। अपघातात ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले। धडक इतकी भीषण होती की घटनास्थळी गोंधळ उडाला। रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले। अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अधिकारी मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद शाहरुख यांनी रुग्णालयात असलेल्या MSF कर्मचाऱ्यांसह अथक प्रयत्न केले। या रस्ते अपघातामुळे पुन्हा एकदा वेगाने गाडी चालवण्याचे धोके आणि रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन अधोरेखित झाले आहे। प्रतिनिधी नौशाद पटेल। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।